नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो. टीईटी 2026 पेपर फुटलाय, पण त्यानंतर आता बऱ्याचशा सोशल मीडियामध्ये, न्यूज पेपरमध्ये, प्रिंटिंग मीडियामध्ये सुद्धा आता भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये न्यूज येत आहे. त्यातली एक न्यूज आता येऊन धडकली आहे की टीईटी पेपर ही तुमचे म्हणजे परीक्षा आहे तुमची सप्टेंबरमध्ये होणार आणि कदाचित ऑनलाईन होणार. आता ही न्यूज आल्यानंतर सगळेच विद्यार्थी थोडे घाबरून गेले, कारण सगळ्यांचं अपेक्षित आहे की ही ऑफलाईनच व्हायला पाहिजे. इव्हन तो एमपीएससीच्या परीक्षा ऑफलाईन व्हायला पाहिजे. यावरती बऱ्याचशा प्रमाणात बॅकएंडला सगळी चर्चा चालू आहे. तो थोडक्यात काय, हा व्हिडिओ बघा आणि ऑथेंटिकेट तुम्हाला मी गोष्टी सांगतो. हा याच्यात जर तर पण काय असेल ते पण मी तुम्हाला सांगतो, पण तुम्ही याच्यातनं घाबरून न जाता अभ्यास करणं. परीक्षा होणारच आहे, फक्त मागे पुढे लेट जास्त ऑनलाईन ऑफलाईन होणार आहे. पण त्यात काय तथ्य आहे ते पण आपण समजून घेऊया. चला तर एक न्यूजपेपर बघा, पाठीमागे लोकसत्ता आणि बातमी दिली होती बघा, कधी होती 29 जूनला. अधिवेशनामध्ये माननीय शिक्षण मंत्री यांनी सांगितलं होतं की पुढील वर्षापासून सर्व परीक्षा ऑनलाईन. टीईटी फेर परीक्षा विनाशुल्क होणार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा. ही न्यूज मी तुम्हाला दाखवली होती आणि यात सांगितलं असं होतं की 2027 पासून होणाऱ्या सगळ्या एक्झाम टीईटीच्या म्हणा किंवा शिक्षण विभागाच्या ह्या ऑनलाईन होणार, हे ह्या न्यूज मध्ये सांगितलं होतं. आता दुसरी न्यूज तुमच्या समोर आली ती म्हणजे पुढारीकडनं ही न्यूज आलेली आहे. आणि पुढारी न्यूजपेपर काय सांगते बघा, टीईटीला आता सप्टेंबरचा मुहूर्त, फुटलेल्या पेपरनंतर तातडीने परीक्षा अशक्य. आता ही ऑनलाईन काढलेली न्यूज आहे आणि ही ऑफलाईन आहे, एवढा फरक आहे. टीईटीला आता सप्टेंबरचा मुहूर्त, परीक्षा ऑनलाईनच घेण्याची जय्यत तयारी, अशी पण हेडिंग तुम्हाला इथे बघायला मिळते बघा. आणि यामुळे मुलं घाबरून जात आहे, शिक्षक घाबरून जात आहे. ऑनलाईन यूज टू नाही ना आपण. आता जे शिक्षक आहे गेले कित्येक वर्षापासून शिक्षकी पेशामध्ये आहे, त्यांना आता ऑनलाईनची प्रॅक्टिस परत करायला लावता का? म्हणजे माऊस हँडल करणं, कीबोर्ड तर नाही पण माऊस हँडल करणं, त्यात माहिती भरणं, त्यात कुठे क्लिक करायचंय, कुठे सेव्ह करायचंय, कुठे काय म्हणायचंय, कुठे नेक्स्ट म्हणायचंय, कुठे बॅक म्हणायचंय, कोणता प्रश्न सोडवला कोणता नाही सोडवला, हे डोक्याला ताणच देत आहे म्हणजे अजून ऑनलाईनची. पण बघ आता त्याच्यावर जास्त बोलत नाही, का बोलत नाही तुम्हाला पुढे सांगतो. आता ह्या न्यूज मधले महत्वाचे मुद्दे तुम्हाला मी सांगतो. पूर्वी गैरप्रकार झाले का बरं ह्या एक्झाम बद्दल? यस, झाले असं एक परीक्षा नाही ज्यात झाला नाही गैरप्रकार. बघा इथे सांगितलंय, यापूर्वी 2019च्या टीईटी मध्ये 7,884 उमेदवारांचा गैरप्रकारात सहभाग होता. उमेदवारांचा, आताही उमेदवारच असणार आहे नो डाऊट. 7,874. 2018 मध्ये 1,663 उमेदवारांनी गैरप्रकार केले होते. आणि 23 नोव्हेंबर 2025 मागच्याच वर्षीमध्ये झालेल्या टीईटीच्या वेळी मुरगुड येथे पोलीस ठाण्यामध्ये गैरप्रकारबाबतचा गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे आता पुन्हा पेपर फुटल्यामुळे, म्हणजे 3दा हे गैरप्रकार झालेले आहे, आता हा 4था झालेला आहे. त्यामुळे पेपर फुटल्यामुळे अधिकारी सैरभैर झाले असून आता परीक्षा ऑनलाईनच घेता येईल का यासाठी अधिकारी तयारी करीत असून तांत्रिक अडथळे आले नाहीत तर रद्द झालेली परीक्षाच ऑनलाईन घेण्याची मानसिकता राज्य परीक्षा परिषदेची असल्याचे देखील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. मानसिकता आहे, पण ही एक्झाम ऑनलाईन होणं तितकंसं सोपं नाही. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे ही एक्झाम ऑनलाईन नाही व्हायला पाहिजे, नाहीच होणार. कारण दादा भुसे मंत्री महोदय यांनी पण सांगितले पुढच्या वर्षापासून होईल. आणि आता जर घ्यायची ठरलं तर मग ह्या उमेदवारांना ऑनलाईन संदर्भात माहिती नसल्यामुळे ते पूर्ण ऑनलाईनची परत एकदा मेहनत त्यांना घ्यावं लागणार आहे. म्हणजे अभ्यास एका बाजूला आणि ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने एक्झाम कशी होते हे समजून घ्यायलाच वेळ जाणार आहे. मला माहिती आहे बरेचसे शिक्षक असे आहेत आता की ज्यांना टेक्निकली ह्या गोष्टी परत अपडेट होणं अवघड होणार आहे. ओके, जरी आपण अँड्रॉइड मोबाईल वापरतो पण तिथे क्लिक करणं वगैरे त्यांच्यामुळे चुका होऊ शकतात. सो ही एक्झाम ऑनलाईन होण्याची शक्यता फार 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 कमी, म्हणजे नाहीच असं पण म्हणायला हरकत नाही. आता यामध्ये त्यांनी काय सांग बघा, नवीन प्रश्नपत्रिका बनवावी लागणार आहे आणि ऑनलाईन की ऑफलाईन बद्दल काय म्हणताय. आता नव्याने प्रश्नपत्रिका तयार कराव्या लागणार आहेत, त्यासाठी 2.5 ते 3 महिने लागू शकतात. त्यामुळेच परीक्षा सप्टेंबर महिन्यात घेतल्याशिवाय पर्याय नाही. आता बऱ्याच वेळेस एक्झाम मध्ये ना ऑप्शनली दुसरा सेट असतो रेडी. आता इथे दुसरा सेट रेडी नाहीये. मी मागच्या वेळेस म्हटलं होतं जनरली असतो दुसरा सेट रेडी. बऱ्याचशा एक्झाम एमपीसी पण घेते दुसरा सेट रेडी करते, प्रिंट आउट करत नाही पण सेट रेडी करून ठेवते. पण इथे दुसरा सेट रेडीच नाहीये. त्यांना एवढा विश्वास होता की पेपर आपण घेणारच आहोत, तो दुसरा सेट रेडी नाहीये आणि नवीन सेट बनवायला त्यांना 2.5 ते 3 महिने लागणार. म्हणजे नवीन प्रश्निका बनवायची म्हणलं तर 2 ते 3 मंथ त्यांना लागणार आहे आणि ह्या 2-3 महिन्यासाठी त्यांना वेळ लागणार आहे. तो वेळ गेलाच तुम्ही समजा. राज्य शासन, आता ही माहिती दिलेली पुढारी न्यूजपेपरने दिलेली माहिती आपण ऑथराईज मानतो. पुढारी पेपर शिक्षण विभागाच्या बऱ्याचशा न्यूज देत असतो. सो दिलेली माहिती ऑथराईज असं आपण कन्सिडर करू शकतो. ऑथराईज त्यांचं असं नोटिफिकेशन आलेलं नाही अजून, पण हे कन्सिडर करू शकतो. राज्य शासनाने नवीन टीईटी ऑनलाईन घेण्यासंदर्भात निर्णय जाहीर केला आहे.
परंतु रद्द केलेली परीक्षाच ऑनलाईन घेता येईल का याविषयी शिक्षण आयुक्त तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर परीक्षा परिषदेतील अधिकारी चर्चा करणार आहेत. शक्य झाल्यास रद्द झालेली परीक्षाच ऑनलाईन घेण्यासंदर्भात विचारविनिमय सुरू आहे. अन्यथा रद्द झालेली परीक्षा पारंपरिक ऑफलाईन पद्धतीने होईल आणि नवी परीक्षा मात्र ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. म्हणजे जर तर वर आहे, जर तर वर आहे, जर आणि तर, पण मग जास्त शक्यता आहे ऑफलाईनचीच आहे. सॉरी, ऑफलाईन, हा ऑफलाईन इकडे ना, ऑफलाईनचीच आहे. तो म्हणजे जर झाली ऑनलाईन तर फार मोठा रोष समोर येईल, फार मोठा राग इथे समोर येणार आहे आणि हा व्यक्त होणार आहे. सो आता हा रोष ते काय उडून घेतील असं मला वाटत नाहीये आणि ऑनलाईन एक्झाम होणार नाही, ऑफलाईनच होईल. तुम्ही पण तयारी करताना तुमची तयारी जी चालू आहे ती चालूच ठेवा. फार कमी शक्यता, मी आता शक्यता का म्हणतो, कारण मी पुणे परिषद नाहीये, मी शिक्षण विभागात नाही आहे, मी काय आयुक्त बियुक्त नाही आहे. जर असतो तर मी लगेच ऑर्डर दिली असती, पण असं काही नाही आहे. म्हणून मी शक्यतेवर बोलतोय. काय 99.9% तुमची एक्झाम काय होणार आहे, ही ऑफलाईनच होणार. हा मात्र 2027 पासून तुमच्या एक्झाम ऑनलाईन होण्याची शक्यता जास्त आहे, 99.9% आहे, पण मात्र ऑफलाईनच होईल. याला कारण पण मी तुम्हाला सांगितले, सर्व विद्यार्थ्यांना त्यातल्या शिक्षकांना आता नव्याने हे ऑनलाईन पद्धतीने कशी एक्झाम द्यायची हे शिकणं थोडं अवघड आणि अडचणीचं वाटू शकतं. सो ही ऑफलाईन होईल. आता 0.1% मी का ठेवलाय, जर शिक्षण विभागाने निर्णय घेतला तर सांगता येत नाही. सध्या सरकार, शिक्षण आणि वेगवेगळे विभाग हे सगळे संगणमताने चालणाऱ्या गोष्टी, कोणी अपोज शक्यतो करत नाही सध्या. त्यामुळे शक्यतो ऑफलाईनच एक्झाम होईल, ऑनलाईन होण्याची शक्यता फार कमी, म्हणून ते 0.1% मी बोललोय. विद्यार्थी मित्रांनो, आता कोणी जरी म्हणत असेल नाही ऑनलाईनच होणार आहे, काय ऑफलाईन होणार आहे वगैरे, तुम्ही अभ्यास तयारी ठेवा. आता आम्ही डिसिजन घेतलेला आहे, तुम्हाला पूर्ण मदत करत आहोत. तुमच्यासाठी सेशन पण आम्ही ऑर्गनाईज करत आहोत. तर त्या फ्लो मध्ये राहा, काळजी करू नका. हळूहळू का होईना पण अभ्यास चालू ठेवा. आता तुमचा अभ्यास बराचसा झालेला आहे. तर याबद्दल ऑथराईज वेबसाईटला काय माहिती ते आपण बघूया. अजूनही ऑथराईज नाही समजायचं आपल्याला. यांनी आपण थोडा विश्वास आपण ठेवतो न्यूजपेपरवर, प्रिंटिंग मीडियावरती, की दिलेली माहिती बरोबर असेल, पण मी बरेच व्हिडिओ असे घेत असतो की जे ऑथराईज असेल तर 100% सांगतो. पण असं ऑथराईज असं काही आलेलं नाहीये. ही फक्त चर्चा झाली असेल, आम्ही चर्चा करतोय, आम्ही विचार करतोय असं ते म्हटलं असेल आणि ते यांनी लावून दिलं असेल. सो आत्ताची एक्झाम ऑफलाईन होईल, काळजी करू नका. आणि एक्झाम एक्सटेंड होण्याची चान्सेस आता आहे. जर प्रश्नपत्रिकाच बनवली नसेल तर ती एक्झाम जाऊ शकते सप्टेंबरमध्ये. म्हणजे आता तुम्ही जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 2.5-3 महिने तुम्हाला मिळणार आहे. सो अजून तुम्हाला एक्स्ट्रा टाइम आहे, अभ्यास करा. कारण पुढची एक्झाम परत तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरमध्ये घेणं आहे. टीईटीला घ्यावाच लागेल ना, वर्षाला 2दा घ्यायच्यात ना. नोव्हेंबर डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये मला मी घ्यावाच लागणार आहे. सो त्यामुळे ही एक्झाम अजून पुढे जाणं, सप्टेंबर ऑक्टोबरच्या पुढे जाणं शक्यच नाहीये. सप्टेंबरच्या पुढे जाऊ शकत नाही असं मला पण वाटतं. का, परत नोव्हेंबर डिसेंबर किंवा जानेवारीला एक्झाम घेणं आहे. सो जास्तीत जास्त झाले 3 महिने एक्सटेंड होऊ शकते. तुम्ही तयारीत राहा, काळजी करू नका. यासाठी इग्नाइट अकॅडमी तुम्हाला सेशन पण घेते युट्यूबवरती, ते बघत चला. आता याबद्दल तुम्ही काय, तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये कळवा. आवडलं तर लाईक करून सगळ्यांना शेअर पण करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट मध्ये